नमस्कार मित्रांनो. मेटा म्हणजे फेसबुकबद्दल तुम्हाला माहिती आहेच. आपल्या आयुष्याचं एक अविभाज्य अंग आहे किंवा होता असं म्हणता येईल. बरीच लोकं मेटाकडून किंवा फेसबुककडून बाजूला होत आहेत. इंस्टाग्राम वगैरे वापरत आहेत. तरी पण फेसबुक हा अतिशय महत्त्वाचा अविभाज्य अंग बऱ्यापैकी राहिलेला आहे. त्याचंच नवीन नाव मेटा आहे. त्या मेटामध्ये जर तुम्हाला बेसिकली आपण जेव्हा जॉबची चर्चा करतो, फ्रेशर असेल किंवा अनुभवी असतील, तर त्याच्यामध्ये बी जे मांग म्हणतो आपण MAANG म्हणजे मेटा, Amazon, Apple, Netflix आणि Google ह्या ज्या सगळ्यात जास्त पगार देणाऱ्या आणि सगळ्यात चांगलं एक्सपोजर देणाऱ्या कंपन्या आहेत जगभरातल्या. त्याच्यामधला मेटा एक आहे. त्यामुळे एक जी क्रीम असते विद्यार्थ्यांची, जे सगळ्यात चांगले असतात विद्यार्थी त्यांना सगळ्यात जास्त पगार मिळतात आणि सगळ्यात जास्त पगार देणाऱ्या कंपन्यांपैकी एक ही मेटा नावाची कंपनी आहे. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे जॉब्स उपलब्ध असतात. इंजिनिअरिंग जॉब्स, टॅक्स रिलेटेड जॉब्स, कन्सल्टिंग रिलेटेड जॉब्स, डिझायनिंग रिलेटेड जॉब्स वगैरे सगळे. त्यामुळे सर्वांसाठी हा हा व्हिडिओ खुला आहे असं म्हणता येईल आपल्याला. या मेटाबद्दल थोडंसं अजून अजून आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर मेटाचा जो रेव्हेन्यू आहे तो जॉ ड्रॉपिंग म्हणता येईल. 2024मध्ये 164.5 बिलियन US डॉलर्स म्हणजे साधारण 1410 लाख करोड एवढा आहे तो. एक परत रिपीट करतो मी, 164.5 बिलियन डॉलर्स म्हणजे $1 बिलियन म्हणजे सध्याचा ₹87 पकडले आपण तर 8,700 करोड म्हणजे 1 बिलियन असतो. तर 164.5 बिलियन USD त्यांचा टर्नओव्हर होता 2024मध्ये, म्हणजे साधारण 1,410 लाख करोड एवढा. आणि जवळजवळ 75,000 एम्प्लॉईज आहेत. तर याच्यामध्ये फेसबुकमध्ये इंस्टाग्राम, मेसेंजर, थ्रेड्स, व्हॉट्सॲप, मेटाक्वेस्ट या सगळ्या कंपन्या येतात. याबद्दल मेटामध्ये जे जॉब्स अपॉर्च्युनिटी असतात त्याच्याबद्दल थोडीशी आपण माहिती घेणार होतो. याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला सांगायचा मुद्दा, आपण जेव्हा या मोठ्या कंपन्यांची चर्चा करतो तेव्हा बऱ्याच वेळा न्यूजपेपरमध्ये आलेल्या बातम्या आपण वाचतो की एखाद्या विद्यार्थ्याला IITला 50 लाखाचं पॅकेज मिळालं, 1 करोडचं पॅकेज मिळालं, 1.5 करोडचं पॅकेज मिळालं. पण मग आपल्याला असं वाटतं की अरे हे सगळे जे सगळ्यात जास्त चांगली कॉलेजेस आहेत, IIM असतील किंवा IIT असतील, अशाच मुलांना फक्त हे मेटाचे चांगले जॉब मिळतात असं नाही आहे. मेटामध्ये जॉबचे 3 प्रकारे आपण एंट्री करू शकतो. एक तर ऑन कॅम्पस इंटरव्ह्यूज, जे बऱ्यापैकी सगळीकडे मेटा जात नाही त्यामुळे ते लिमिटेड असतात. त्यानंतर रेफरल, जर तुमचा कोणी ओळखीचा किंवा मित्र वगैरे तिकडे असेल तर तुम्ही त्याच्या रेफरन्स थ्रू तुम्ही तिकडे अप्लाय करू शकता. आणि तिसरा हा ऑफ कॅम्पस, म्हणजे आपण जे आता पाहणार आहोत ते ऑफ कॅम्पसमध्ये आपण स्वतः जाऊन प्रोएक्टिव्हली जर या वेबपेजवर गेलो आणि तिकडे जर जॉबवर क्लिक केलं आपण तर आपल्याला एक तिकडे वेबपेज ओपन होतं. तिकडे आपण जेव्हा सिलेक्ट करतो इंडिया फॉर एक्झाम्पल, मी एक उदाहरण देतो आहे, इंडिया जर सिलेक्ट केलं तर आपल्याला हे सगळे अपॉर्च्युनिटी तिकडे दिसून येतात. क्रिएटिव्ह स्ट्रॅटेजिस्ट बँगलोर, त्याच्यामध्ये आपण न्यूएस जर केला तर वेगळी त्याचं स्क्रीनिंग फिल्टरिंग वेगळं होईल. टेक्नॉलॉजी, आपण इकडे टेक्नॉलॉजी वाईज पण सिलेक्ट करू शकतो. फेसबुक, मेसेंजर, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, मेटाक्वेस्ट, कोणत्या टीममध्ये आपल्याला काम करायचं आहे, आपलं जे एज्युकेशन असेल त्यानुसार ते पण आपल्याला तिकडे सिलेक्ट करता येतं. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जे इंजिनियर किंवा नॉन इंजिनियर किंवा लॉ ग्रॅज्युएट्स किंवा MBAs ते सगळं ॲडव्हर्टायझिंग टेक्नॉलॉजी, AR, VR, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिझनेस डेव्हलपमेंट, पार्टनरशिप्स, कम्युनिकेशन्स, पब्लिक पॉलिसी, क्रिएटिव्ह, डेटा ॲनालिटिक्स, डेटा सेंटर, डिझाईन, युजर एक्सपिरियन्स, एंटरप्राइज इंजिनिअरिंग, ग्लोबल ऑपरेशन्स, इन्फ्रास्ट्रक्चर, इंटर्नशिप बिझनेस, इंटर्नशिप इंजिनिअरिंग, टेक डिझाईन, इंटर्नशिप PhD, लीगल, फायनान्स. हे सांगण्याचं कारण असं आहे की याच्यापैकी जो तुम्हाला तुमच्या शिक्षणाला जे काही लागू होईल त्यानुसार आपण सिलेक्ट करू शकतो, हे लक्षात घ्या. त्यासाठी मी सगळं सांगतोय. लीगल, फायनान्स, फॅसिलिटीज, ॲडमिन, पीपल अँड रिक्रुटिंग, प्रोडक्ट मॅनेजमेंट, रिसर्च, सेल्स अँड मार्केटिंग, सिक्युरिटी, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, टेक्निकल प्रोग्राम मॅनेजमेंट, युनिव्हर्सिटी ग्रॅड, बिझनेस युनिव्हर्सिटी ग्रॅड, इंजिनिअरिंग, टेक डिझाईन, युनिव्हर्सिटी ग्रॅड, PhD, पोस्ट डॉक. हे सगळे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यासाठीच आपल्याला हे सगळं आजचा व्हिडिओ करतोय आपण. कारण मेटा, आपण जरी आपलं कॉलेज जरी खूप नावाजलेलं नसलं आणि आपले मार्क्स जर चांगले असतील थ्रूआउट फर्स्ट क्लास वगैरे, तर आपण 100% अशा मोठ्या ज्या जागतिक दर्जाच्या कंपन्या आहेत तिकडे आपण सगळा चांगली संधी नक्की प्रयत्न करू शकतो. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. तर हे आपण केल्यानंतर दुसरा पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे, जेव्हा आपण इकडे तुम्ही जर लॉग इन करायचं, तुमचं लॉग इन नसेल तर तुम्हाला पहिली आपण जेव्हा अप्लाय करायचा प्रयत्न करतो तेव्हा पहिले आपल्याला प्रोफाईल क्रिएट करावं लागते. आणि त्या प्रोफाईल क्रिएट करण्यासाठी मग आपल्याला फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल, मोबाईल फोन नंबर, पासवर्ड वगैरे केल्यानंतर करिअर प्रोफाईल निर्माण होईल तुमची. करिअर प्रोफाईल निर्माण झाल्यानंतर तुम्ही जेव्हा सिलेक्ट कराल एखादं कोणताही अपॉर्च्युनिटी,
त्या अपॉर्च्युनिटी सिलेक्ट केल्यानंतर मग तुम्हाला तिकडे लक्षात येईल की त्या अपॉर्च्युनिटीसाठी आपल्याला हा जो ॲप्लाय फॉर द जॉब तो आपल्याला तिथे भरता येईल. मग त्याच्या बेंगलोर इंडिया +2 मोर, गुरगाव, मुंबईला पण हे जॉब अपॉर्च्युनिटी आहेत. फुल टाईम अपॉर्च्युनिटी आहे. मेटा क्रिएटिव्ह मार्केटिंग या टॅगखाली ती अपॉर्च्युनिटी उपलब्ध आहे. हे सगळे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. मी त्या डिटेलमध्ये जात नाही. मिनिमम क्वालिफिकेशन फ्लुएंट इन इंग्लिश, फ्लुएंट इन ऑल एस्पेक्ट्स ऑफ फेसबुक वगैरे वगैरे. हे बघा अतिशय क्रिस्टल क्लिअर. प्रिफर्ड क्वालिफिकेशन, इंटरेस्ट अँड एक्सपिरियन्स वर्किंग विथ AI टूल्स अँड न्यू टेक्नॉलॉजीज प्रिफर्ड. हे अतिशय महत्त्वाचं आहे बघा. याच्यामध्ये त्यांनी ग्रॅज्युएशनचा कोणताही उल्लेख इकडे केलेला दिसून येत नाही आहे. इक्वल एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी वगैरे नाही. अप्लाय फॉर दिस जॉब. अप्लाय फॉर दिस जॉब केल्यानंतर आपण जेव्हा अप्लाय फॉर दिस जॉब क्लिक करतो तेव्हा मग पुढचे ह्या सगळ्या डिटेल्स आपल्याला भरायचे आहेत. रिझ्यूम अपलोड करायचा आहे, कॉन्टॅक्ट इन्फो, लोकेशन, ईमेल ID, फोन नंबर, वेबसाईट तुमची असेल तर क्रिएट युअर अकाउंट प्रोफाईल, आणि मग पुढे सगळे जे याच्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन, नंतर एज्युकेशन, नंतर एक्सपिरियन्स अँड स्किल्स, व्हॉलंटरी सेल्फ आयडेंटिफिकेशन, रिव्ह्यू अँड सबमिट असं करता येईल. याच्यामध्ये व्हॉलंटरी सेल्फ आयडेंटिफिकेशन हा तुमचा चॉईसचा प्रश्न असला पण केला तर बरं, कारण त्यानुसार मग पुढचं जर तुमचं आधार कार्ड किंवा जे तुमचं जर आयडेंटिफिकेशन आहे त्यामुळे ते जर झालं लवकर तर आपल्याला पुढची जी फेरी आहे ती आपल्याला लवकर गाठता येईल. हा अतिशय महत्त्वाचा पार्ट. त्यानंतर तुम्हाला सांगायचा मुद्दा असा होता, आपण अप्लाय पण बघितलं, ग्रोईंग युअर करिअर ॲट मेटा, प्रिपेरिंग फॉर द प्रोसेस. मेटाने अतिशय चांगली अशी माहिती इकडे दिलेली आहे. त्यांची प्रोसेसची पूर्ण फ्लो जो आहे तिकडे दिलेला आहे तो आपण बेसिकली तुम्ही जरी मेटामध्ये अप्लाय करणार असाल तर वेल अँड गुड, अवश्य पहा. नसाल तरी पण अवश्य पहा, कारण ही प्रोसेस जी आहे ती बऱ्यापैकी स्टँडर्ड प्रोसेस आहे. एखाद्या कोणत्याही मोठ्या कंपनीमध्ये तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची असेल तर ही सेम प्रोसेस फॉलो केली जाते, थोड्याफार इकडे तिकडे फरकाने. त्यामुळे ही प्रोसेस महत्त्वाची आहे. ही प्रोसेस माहिती असणं महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार प्रिपरेशन करणं महत्त्वाचं आहे. ते प्रिपेरिंग फॉर द प्रोसेस, त्यानंतर अप्लाइंग फॉर जॉब्स, गेटिंग द इनिशियल कॉल, प्रिपेरिंग फॉर द इंटरव्ह्यूइंग फॉर द जॉब आणि रिसिव्हिंग अन ऑफर लेटर. ह्या सगळ्या स्टेप्स ज्या आहेत त्या सगळ्याची माहिती त्यांनी इकडे दिलेली आहे. त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं मला सांगायचं होतं की हे अतिशय महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला हे लिंक शेअर करतो आहे, त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवेनच. पण हे फुल त्याचे इंटरव्ह्यूचे जे मेटाचे इंटरव्ह्यूचे जो स्टेप्स आहेत त्या स्टेप्स अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण पहिली जी स्टेप आहे ती तुमचा जो ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे ते स्क्रीन होईल. मी तुम्हाला दाखवतो. आय जस्ट शेअर ब्रीफली. इंटरव्ह्यू प्रोसेस जी आहे ती 4 ते 6 डिफरंट कॉन्व्हर्सेशन्स होतील. साधारण 2 ते 3 महिने लागतात या प्रोसेसला पूर्ण. याच्यामध्ये कोडिंग, डिझाईन आणि बिहेवियर अशा 3 स्टेजमध्ये तुमचा इंटरव्ह्यू होईल. त्याच्यामध्ये ड्रेस कोड हा जीन्स पण चालेल, हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये तुमचा हे नंतर मी सांगतो तुम्हाला. कोडिंग, बिहेवियरल आणि डिझाईन हे 3 अप्रोच तुमचे चेक केले जातील, हे लक्षात घ्या. आणि त्या दृष्टीनं इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करताना तुम्हाला पुढचा व्हिडिओ मी करणार आहे तो अवश्य पहा. त्याचबरोबर प्रिपरेशनसाठी त्यांनी जे हे लिंक दिलेली आहे, द कीज टू सक्सेस इंटरव्ह्यूइंग ॲट मेटा, त्यांनी इकडे ओनिंग युअर इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स, त्याच्यामध्ये प्रिपेअरिंग फॉर द इंटरव्ह्यू कशा प्रकारे करायचं, त्यानंतर पोस्ट इंटरव्ह्यू ड्रायव्हिंग इम्पॅक्ट, आणि त्याचबरोबर ऑफर लेटर मिळाल्यानंतर पुढच्या प्रोसेस काय असेल किंवा ऑफर लेटर मिळाल्यानंतर तुमचे क्वेश्चन्स काय असावेत या सगळ्या डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. तर हा जो मेटामध्ये ही अतिशय चांगली संधी आहे, त्याचा तुम्ही अवश्य फायदा घ्या. अशा ह्या मला वाटतं 51 अपॉर्च्युनिटी आपल्याला इथे दिसतात साधारणतः, आणि या सातत्याने बदलत असतात. त्यामुळे आपण ज्या एरियामध्ये शिकलेलो आहोत किंवा आपला जो एरिया फोकस आहे, कोणत्या एरियामध्ये आपल्याला काम करायचं आहे, फॉर एक्झाम्पल डेटा सेंटरमध्ये काम करायचं असेल तर मग त्याप्रमाणे इथली जी अपॉर्च्युनिटी आहे ती बदलत जाईल. अप्लाय फिल्टर असं मी जेव्हा करतो, प्रोग्राम मॅनेजर, ऑनसाईट एनर्जी रिसर्च अनालिस्ट, मेकॅनिकल सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट, नेटवर्क इंजिनियर, डिप्लॉयमेंट अँड सपोर्ट, अशा प्रकारच्या या सगळ्या अपॉर्च्युनिटीज आपल्यासमोर उपलब्ध होतात. इंडियासाठीच बघतो आपण. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, प्रोग्रामिंग, लिडरशिप, होस्ट, नेटवर्किंग, हे जर आपण चेक केला तर याच्यामध्ये बघा बेंगलोर इंडियामध्ये फुल टाईम जॉब आहे. त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मॅनेजर, होस्ट, नेटवर्किंग रिस्पॉन्सिबिलिटीज, बॅचलर ऑफ सायन्स इन कम्प्युटर सायन्स और इंजिनिअरिंग और रिलेटेड एरियाज अँड 10+ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, प्रेफर्ड क्वालिफिकेशन्स, हे सगळं तुम्हाला बघता येईल. सांगायचा मुद्दा असा, मला फक्त तुम्हाला ओळख करून द्यायची होती की आपण कशाप्रकारे मेटाच्या वेबसाईटवर जाऊन स्वतःसाठी जॉब सिलेक्ट करू शकतो, आणि मेटासारखी कंपनी ज्याचे पगार त्यांचे खूप चांगले असतात, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, ती आपण लक्षात ठेवली पाहिजे.
आणि पगार चांगले असतील तर ऑब्व्हियसली त्यांची आपल्यावरची जबाबदारी पण तशीच असते आणि त्यांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा पण त्याच प्रकारच्या असतात, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहताय. या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला माहिती आहे आपण फ्रेशर्सला जॉब मिळवण्याबरोबरच बाकी आपल्या करिअरमध्ये पुढे ज्या काही घटना घडणार आहेत, ग्रोथ स्टेजेस असतील किंवा करिअर एटिकेट्स असतील किंवा करिअर प्लॅनिंग मॅपिंग कसं करायचं, अशा सगळ्या गोष्टी त्याच्याबद्दल चर्चा करत असतो. तर या चॅनलला अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत लवकरात लवकर आपण मराठीमध्ये पोहोचू शकू. तुम्हाला जरी मेटामध्ये, परत एकदा मी रिपीट करतो, तुम्हाला जरी मेटामध्ये अप्लाय करायचं नसेल तरी पण हा व्हिडिओ अवश्य पहा आणि याच्यानंतरचा पण अवश्य पहा, कारण मेटाची प्रोसेस जी आहे इंटरव्ह्यूची ती खूप सिस्टमॅटिक आहे आणि त्याप्रमाणे जर आपण तयारी करू शकलो तर आपल्याला त्याचा 100% फायदा होईल. याच्याबद्दल कोणतीही शंका मनात असण्याचं कारण नाही आहे. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. थँक यू व्हेरी मच.